jungle. प्राध्यापक नागनाथ बनसोडे सेवानिवृत्ती समारंभ दिमागात संपन्न सांगली दिनांक 23/5/2026 येथील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या निमगोंडा दादा पाटील नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक प्राध्यापक नागनाथ दत्तू बनसोडे यांच्या सेवानिवृत्तीचा सोहळा संस्थेच्या स्वर्गीय ॲडव्होकेट केशवराव अप्पाजी चौगुले सभागृहात अत्यंत उत्साहात आणि दिमागात पार पडला। अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन माननीय शांतीनाथ कांते होते। सर्वातला डॉक्टर बाळासाहेब कोटलगे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले। प्राध्यापक बनसोडे हे आपल्या 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून 31 मे 2026 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत। त्यानिमित्त त्यांच्यावर प्रेम करणारे हितचिंतक, सहकारी प्राध्यापक, महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी, खेळाडू, प्रशासकीय सेवक आणि मित्रमंडळ यांनी स्नेहमेळावा आणि कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या माननीय प्रकाश मनगिरे, माननीय रवींद्र बुडूक, माननीय भीमाशंकर बनसोडे, डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील, माननीय संजय दारुरकर, अप्पर सचिव महसूल विभाग या मान्यवरांचा शाल आणि पुष्पचक्र देऊन सन्मान करण्यात आला। अध्यक्ष श्री शांतीनाथ कांते यांचा सत्कार प्राचार्य डॉक्टर बी पाटील यांनी केला। निमगोंडा दादा पाटील नाईट कॉलेजच्या वतीने सत्कारमूर्ती प्राध्यापक नागनाथ बनसोडे यांनी त्यांच्या सौभाग्यवती यांचा यथोचित सत्कार अध्यक्ष माननीय शांतीनाथ कांते आणि प्राचार्य डॉक्टर बी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। संस्था, महाविद्यालय, सेवक पतसंस्था यांच्या वतीने बनसोडे दाम्पत्य आणि कुटुंबातील सदस्य यांचा सन्मान करण्यात आला। क्रीडा क्षेत्रात मार्गदर्शक व उच्च पदस्थ खेळाडूंचा यथोचित सत्कार यावेळी प्राध्यापक बनसोडे यांच्या पुढाकाराने आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला आणि हा समारंभ अविस्मरणीय करण्यात आला। या प्रसंगी अनेकांनी शुभेच्छा संदेश पाठवले होते। त्यात विशेष उल्लेखनीय असा संदेश त्यांचे गुरुवर्य तामिळनाडू मदुराई मधील क्रीडा शिक्षक प्राध्यापक तिरुपती यांनी आपल्या लाडक्या विद्यार्थ्याचा उल्लेख राजा असा केला। विद्यार्थी दशेपासूनच राजा हा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होता। त्याने खेळाबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही विशेष यश संपादन केल्याचे मानले। क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत समर्पित कार्य करीत असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी विविध वक्त्यांनी प्राध्यापक बनसोडे यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये आणि विविध गुणांवर प्रकाश टाकला। यात प्रामुख्याने माननीय प्रकाश मनगिरे, माजी शारीरिक शिक्षक बार्शी यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा उल्लेख केला। प्रसिद्ध उद्योजक माननीय रवींद्र बुडूक यांनी बनसोडे सरांना विद्यार्थी दशेपासूनच मदतीचा हात पुढे करून सातत्याने मोलाचे सहकार्य केले असल्याची भावना व्यक्त केली। प्राध्यापक बनसोडे सरांचे काका भीमाशंकर बनसोडे यांनी आपल्या पुतण्याविषयी गौरवोद्गार काढले। खास गोव्याहून आलेले प्राध्यापक मनोज हेदे, करे लॉ कॉलेज मडगाव यांनी हा राजा खरोखरच माझ्या जीवाभावाचा मित्र असल्याचे मत मांडले। याशिवाय प्राध्यापक सुधीर वाटवे, डॉक्टर बाबासाहेब सरगर, डॉक्टर लीना पाटील यांचा समावेश होता। यावेळी प्राध्यापक बनसोडे यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग दाखवणारी चित्रफित सर्व उपस्थितांना दाखवून झाली। त्यानंतर प्राध्यापक बनसोडे यांनी आपल्या भावना प्रकट करून आपली कौटुंबिक परिस्थिती आणि जीवन यावर भावनिक भाष्य केले। जीवनात खेळाडू आणि विद्यार्थी हे माझे प्राण आहेत। त्यांच्या हितासाठीच आणि विधायक कामासाठी मी माझी शक्ती पणाला लावली। त्यामुळे सेवानिवृत्तीच्या क्षणी मी आनंदी आणि कृतार्थ आहे असे मत त्यांनी मांडले। अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना माननीय कांते यांनी प्राध्यापक बनसोडे यांनी विद्यार्थ्यांनी खेळाडू घडवण्यासाठी घेतलेले कष्ट उल्लेखनीय सेवा असून सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी क्रीडा क्षेत्रात योगदान द्यावे असे सांगून त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना उज्ज्वल भविष्य आणि चांगल्या आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या। या समारंभाला प्राध्यापक बनसोडे यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे बार्शी या शहरातील त्यांचे शिक्षक, जुने मित्र, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घाललेले त्यांचे आजी माजी विद्यार्थी, मित्रमंडळी, विद्यापीठ पदाधिकारी, पत्रकार, स्नेही कुटुंबीय, इतर महाविद्यालयातील त्यांचे सहकारी प्राध्यापक असे सुमारे 400 ते 500 लोक उपस्थित होते। सेवानिवृत्तीच्या निमित्ताने संस्थेला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्राध्यापक बनसोडे यांनी 75,000 रुपयाचा देणगीचा धनादेश यावेळी चेअरमन श्री शांतीनाथ कांते यांच्याकडे सुपूर्द केला। शेवटी महाविद्यालयाच्या सत्कार समितीचे नियंत्रक डॉक्टर राजू सावंत यांच्या आभार प्रदर्शनी या समारंभाची सांगता झाली। या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी संयोजन समितीचे प्राध्यापक जहांगीर तांबोई, प्राध्यापक किशोर चंदुरे, डॉक्टर SD पाटील, प्राध्यापक गणेश सिंहासने, डॉक्टर महादेव सूर्यवंशी, श्री शिवाजी घोरपडे, श्री अविनाश गव्हाणे, श्री सुनील कवठेकर यांची मोलाचे सहकार्य लावले।